जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजची व्हिडिओ कशावरती आणि मी कशाबद्दल बोलणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आपले आराध्य दैवत म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज, ज्यांचा जन्म 1630 जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरती झाला, पण त्यांचा मृत्यू अजून सुद्धा झालेला नाहीये. म्हणजेच ते आपल्या सर्वांच्या मनात अजून सुद्धा जिवंत आहेत. तर तेच छत्रपती शिवाजी महाराज, मी त्याच छत्रपती श्री शिवाजी महाराजांबद्दल बोलतोय, ज्यांच्यामुळे आपल्या देवारात देव, दारामध्ये तुळस आणि मंदिरामध्ये देव हे आहेत. आपले मंदिर मस्जिदीपासून वाचले. मी कोणत्याही रिलिजनला हेट करत नाही, कोणतं काही नाही. माझे भरपूरसे मित्र आहेत, डायरेक्टली मी सांगतो, माझे भरपूरसे मुसलमान मित्र आहेत, म्हणजे आहेत जे चांगले आहेत, महाराजांना मानतात, सगळे हे करतात. तर मी टॉपिक वरती येतो डायरेक्ट. तर लोक म्हणतात, लोकांचं असं बोलणं आहे की गाईला चपाती खायला घालण्यात आणि गाईला चपाती सोबत खाण्यात फरक आहे, खूप फरक आहे. खरं आहे आणि हे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना गाई देणारे सुद्धा आपले हिंदूच आहेत. त्यामुळं पहिले आपले हिंदू सुधरवा, आपली सोच, आपली विचार बदला, पहिले आपले विचार बदला आणि मग त्यांच्यापर्यंत जा. आणि मी त्यांना सपोर्ट करत नाही, कोणाला नाही. मी कट्टर हिंदू आहे. आज मी हिंदू धर्मासाठी काही पण करू शकतो आणि मला तसं पॉलिटिकली कोणाला बोलायचा अधिकार नाहीये आणि मी बोलत पण नाही, कारण की मला कोणाचं काय बदनामी किंवा मी ह्या पार्टीकडून आहे किंवा मी ह्या पार्टीला सपोर्ट करतो म्हणून मी ह्या पार्टीला विरोध करतोय, असं काहीच नाही. जसं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की विशालगडावरचं अतिक्रमण. आता तुम्ही म्हणशाल विशालगड म्हणजे कोणता गड? आता ज्यांना माहित असेल त्यांना माहित असेल, तोच विशालगड. जेव्हा आपली पावनखिंड झाली होती, पावनखिंडीचं युद्ध झालं होतं, जेव्हा आपल्या बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना सांगितलं होतं की महाराज, तुम्ही विशालगडावरती जाऊन सुखरूप पोहोचल्यानंतर 3 गोळांचे तोफेचे गोळे वाजवा, म्हणजे मी माझे प्राण सोडायला मोकळा होईल. तोच विशालगड, त्या विशालगडांनी सगळं बघितलं, म्हणजे महाराजांचं तलवारीच्या धारी बघितल्या, महाराजांचे मावळे बघितले, सगळं बघितलं. म्हणजे एक मेन राजधानी असं जरी म्हटलं, आपली राजधानी जसं रायगड आहे, पण एक मेन पार्ट म्हटलं आपल्या इतिहासाचा तरी चालेल. एक स्वराज्याचा खूप म्हणजे खूप मौल्यवान हिस्सा आहे विशालगड. म्हणजे त्याच विशालगडावरती आज अतिक्रमण होतंय, म्हणजे इतकं अतिक्रमण होतंय की जसं तुम्ही बघू शकता ते मस्जिदी बांधल्या जातात. ते विशालगडाच्या एंट्रीला मस्जिदीचा गेट आहे, हे चुकीचं आहे. सरकारने हे लक्ष दिलं पाहिजे. काय एवढंच की इलेक्शन आलं का तुम्ही करता थोडंफार धर्म करता, सगळ्यांचं माइंड वॉश करता, ब्रेन वॉश करता आणि त्यांचे मतं घेता का एकदा मतदान भेटलं तुम्हाला का विषय संपला. नंतर काय सगळं पडलंय का आज ज्या महाराजांमुळं आपल्या देवाऱ्यात देवे, घरात तुळस आहे, दारात तुळस आहे आपल्या, त्या महाराजांच्या गड किल्ल्यांचं काय? जर ते महाराज नसते तर आज तुम्ही मी असं हिंदू म्हणून बोललो नसतो. सत्य ही सनातन आहे, सनातनपेक्षा कोणता धर्म मोठा नाही असं म्हणत नाही मी की कोणताही. बघ, जसा मला माझा धर्म मोठा वाटतो तसा त्यांना सुद्धा त्यांचा धर्म मोठाच वाटणार. फक्त मला प्रॉब्लेम एका गोष्टीपासून आहे की जसं आमचा धर्म मोठा आहे पण आम्ही गावबोबाटा करत नाही की आमचा मोठा तुमचा बारीक, तसं त्यांनी पण करू नये. हा, आणि गोहत्या, तर मला असं म्हणायचंय, काल रात्रीच आम्ही बोलत होतो, स्वस्तिकेने आम्ही बोलत होतो, गोहत्या होतीये. ती कशी होतीये? त्यांना आपली गोमाता देणारे आपलेच लोक आहेत, बरोबर? किंवा जे गायी दूध द्यायचं बंद होती त्या गाया विकल्या जातात, बरोबर आहे का नाही? त्या गाया विकल्या जातात, मग ते गाया खरेदी करून ते लोक त्यांचं हे करतात. मग आता याच्यामध्ये तुम्ही सांगा, मग याच्यात चुकी कोणाची आहे? विकणारा माणूस कोण आहे? आपलाच माणूस आहे ना. मग ते आपल्या माणसाला सुधरवा पहिलं तुम्ही. कसं आहे म्हणजे दुसऱ्यांवरती बोट उठवायच्या ऐवजी आवाज करायच्या आधी आपलं बघा, आपलं सुधरवा. ते चुकीचंच करतात ते. आणि जे असं करेल, आता एक विषय झाला होता, तो एक फोटो म्हणजे नाही का, सगळे इंस्टाग्रामला स्टोरी वगैरे टाकत होते. गोहत्या केली होती एका मुलांनी. बजरंग दलातल्या लोकांनी त्याला चांगलाच मग धडा शिकवला, नाही का, एकदम मस्तपैकी. हे केलंच पाहिजे, हे गरजेचंच आहे. पण जसं आपले शंकर स्वामी करतात ते तसं करा ना. मला काय म्हणायचंय, जी गाय दूध द्यायचं बंद होती ना, त्या गायीसाठी तुम्ही म्हणजे गौशाळा खोला, नाही का. म्हणजे असं नाही, सरकार कोणाचं पण असू दे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे. गाव आहे, गावामध्ये सरपंच कोणी असू दे, गाव तालुक्याचा आमदार कोणी असू दे, कोणत्या पार्टीचा असू दे, त्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे की सिटीमध्ये आज गावामध्ये कमी आहे की कारण की आज शेतकऱ्यांना त्यांचं हे. पण तुम्ही सिटीमध्ये जाशाल, आपली गोमाता रस्त्यावरती कुठं पण फिरतीये, काही पण खातीये, त्या गोमाता सुद्धा उचलल्या जातात, नेल्या जातात.
तर त्यांच्यासाठी तुम्ही गौशाळा चालू करा. पैसे कशासाठी? तुम्ही इलेक्शनसाठी रात्री रात्री तुम्ही मत मागण्यासाठी पैसे वाटता. तेच जर पैसे चांगल्या कामासाठी लागले तर आपला भारत देश खूप खूप पुढे जाईल. आता माझं हे सांगायचं कारण म्हणजे काय, मी पहिले हे क्लिअर करून घेतो आणि मग त्या टॉपिककडे येतो. तर मग तुम्ही हे बघा, गौशाळा चालू करा, हे करा ते करा, तुम्ही पॉलिटिक पैसे तिथं लावा, पण तुमचे पैसे जातात कुठं? फालतू याला, दारू प्यायला, दारू वाटतं. ते इलेक्शन आलं की पैसे वाटले, हे केलं ते केलं, मतं घेतली, तेवढ्यापुरतं तेवढं हे केलं का झालं. समजा एकदा इलेक्शन संपलं का विषय संपला, परत कशाचं नामोनिशाणच नाही. अरे आज त्या महाराजांमुळं आज आपल्या डोळ्यांनी असं स्वराज्य बघतोय आणि त्यांच्याच गड किल्ल्यांची काय अवस्था आहे. तुम्ही फक्त विशालगड नका घेऊ, बाकीचे किल्ले घ्या ना. काय अवस्था काय. मुख्यमंत्र्यांनी एक सांगितलं होतं, घोषणा दिली ती मागच्या वर्षी, 1 वर्ष झाली म्हणजे जवळजवळ त्याला, की आपण ह्या गोष्टीवरती निर्णय घेऊ की विशालगडावरचं अतिक्रमण. अजूनपर्यंत त्या गोष्टीवरती अजून आपल्याला काही रिस्पॉन्स भेटलेला नाहीये. आता 6 जूनला आपला शिवराज्याभिषेक सोहळा होता, तर तेव्हा रायगडवरती आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि इतर काही नेते जमले होते. तेव्हा आपल्या मराठ्यांनी, पब्लिकने आपल्या त्यांना प्रश्न केले. ते आता हा टॉपिक परत ट्रेंडला आलाय, विशालगडावरचं अतिक्रमण. नाहीतर शांतच होतं ना. हे अतिक्रमण आज नाही चालू झालं, खूप आधीपासून आहे. पण हे लोकांच्या आता डोळ्यात का तेवढं ते झालं रायगडावरती, ते बोलले म्हणून हा ट्रेंडला आला का. तेवढं ट्रेंड चालेल, लोक त्याचा फायदा घेतील का विषय संपला. लोक व्ह्यूज खाणार, हे करणार. आता तुम्ही म्हणजे नाही, माझं काम आहे, मी एक हिंदू योद्धा आहे, मराठा आहे, माझं काम आहे माझं मत मांडायचं आणि तुमचं डोळे उघडायचे तुमचे, मला बस एवढंच करायचे. की तुम्ही जाती, आपल्या महाराजांची काय शिकवण आहे, जातीवाद करू नका तुम्ही, आपल्याला काहीच म्हणणं नाही, सगळ्यांना सोबत घेऊन चाला, पण आपल्या धर्माच्या विरुद्ध, हिंदू धर्माच्या विरुद्ध जो जाईल त्याला सोडायचं नाही. आम्ही शिस्तीत आहे, तुम्ही शिस्तीत राहा, आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे. त्यासाठी मग हे गौमाता आपली खूप मोठी एक, मी ना तुम्हाला एक सलमान खानची ना आपल्या क्लिप दाखवतो. सलमान खान काय बोललेलं आहे आपल्या. सलमान खानची जी आई ती हिंदू आहे, तर ते काय बोलले ना तो व्हिडिओमध्ये, म्हणजे ते काय बोलले ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. ही एक क्लिप दाखवतो. त्या व्हिडिओमध्ये ते असं बोललेत की गौमाताला आम्ही सुद्धा एक आमची आई मानतो, कारण की माझी आई सुद्धा हिंदू आहे, मग माझी आई पण आमच्या सोबतच राहते, तर मग आम्ही असं गौमाताला हिंदी आपलं आई मानतो, असं त्याचं म्हणणं आहे. खरं आहे ना, आपल्याला अशा लोकांची गरज आहे. माझे मित्र आहेत, 2-3 मित्र आहेत माझे, फक्त मुसलमान, जास्त नाही, पण ते एवढे हे मानतात ना महाराजांना, म्हणा हे म्हणा ते म्हणा, त्याच्यामुळं नाही, म्हणजे एक ते पूर्ण हे महाराजांची तीच शिकवण आहे. धर्म जातीभेद सोडून द्या तुम्ही, पण जो सनातनच्या विरुद्ध जाईल त्याच्यावरती कारवाई केलीच पाहिजे. 1001% केली पाहिजे. फक्त जोपर्यंत तो आपल्या वाकड्यात जात नाही, आपण त्यांच्या वाकड्यात जायचं नाही. आणि हे चुकीचं आहे ना, बरोबर आहे ना. लोक विचारतात की मस्जिदी पाडून राम मंदिर बांधलं तुम्ही. ते त्यांची लोक म्हणतात तुम्ही मस्जिद पाडली, राम मंदिर बांधलं. अरे मस्जिद पाडली म्हणजे तुमच्या बाबरनी आमचं मंदिर घेतलं, आमचं हे केलं, आम्ही इतक्या वर्ष आमचं बावलट सरकार होतं, त्याच्यामुळं आम्हाला ते नाही करता आलं. 500 वर्षानंतर आमचं राम मंदिर आम्हाला परत करता आलं ते म्हणताय. तर माहिती जगातली सगळ्यात मोठी मस्जिद कुठं होतीये? अयोध्यामध्ये. आम्ही हिंदूंनी विरोध केला. कोणत्या हिंदूची तुम्ही कधी स्टोरी बघितली की ही मस्जिद होऊन देऊ नका, हे होऊन देऊ नका? पण तुम्ही कितीतरी मुसलमानांचे व्हिडिओ बघितले असतील की राम मंदिर पाडायचं, आम्ही पाडणार, आमची सरकार आल्यावर हे ते फलानं बिस्तानं. काय झालं? मग अशा लोकांना धडा शिकवा, अशा लोकांना त्यांची लायकी दाखवून द्या. फक्त मला एवढंच म्हणायचंय, जे 20 ते 30% चांगले मुसलमान आहेत ना, ते बदनाम होतं ते ह्या 70% मुसलमानांमुळे. त्यामुळे तुम्ही माणसं ओळखायला शिका, जातीभेद ठेवू नका. जोपर्यंत ते आपल्या वाकड्यात जाती नाही, आपण त्यांच्या वाकड्यात जाती नाही. राहिला आता विशालगडाचा, तुम्हाला इथं व्हिडिओ दिसतीलच सगळे, मी तुम्हाला दाखवतो की काय परिस्थिती झालेली आहे विशालगडाची. विशाळगड हाच तो गड
ज्याने महाराजांना यवनांच्या कचाट्यातून सुखरूप आपल्या कुशीत घेतलं. हाच तो गड ज्याने महाराजांच्या तलवारीचा पराक्रम पाहिला. पण आज या गडावर ह्या कसल्या वास्तू उभ्या राहिल्यात? कोणी उभ्या केल्यात? विशाळगड म्हणू नका, मलंगड म्हणू नका, या अवैध वास्तूंमुळे गुदमरतायत. मायबाप सरकार, गडकोट संवर्धन होत नसेल तर करू नका, परंतु या असल्या गोष्टी जरूर थांबवा. अरे याच गडांसाठी महाराजांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं आणि आज त्याच गडांची ही अवस्था. हे वेळीच थांबलं नाही तर महाराज आपल्याला कधीच माफ नाही करणार. मस्जिदी झालेत किती मोठे मोठे विशालगडावरती. लोक आपलं भ्रमण करायला म्हणजे आपलं फिरायला जातात, आपला इतिहास जाणून घ्यायला जातात विशालगडावरती, की काय त्या विशालगडाची एक एनर्जी असेल. महाराजांचा अनुभव करायला जातात तिथं. तर लोकांना तिथं गेल्यावर काय भेटतं? मस्जिदी. ज्या महाराजांनी इतकं जीव की प्राण त्यांचा घालून अख्खं आयुष्य स्वराज्यासाठी घालवलं, ते स्वराज्य निर्माण केलं, काय अवस्था झाली त्यांच्या स्वराज्याची, काय अवस्था झाली त्यांच्या स्वराज्याच्या गडकिल्ल्यांची. ह्या गोष्टी सुधारा तुम्ही. सरकारने ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकार फक्त इलेक्शन आलं का मतं खातं, थोडं एक दिखावा करतं धर्माचं का मतं खातं. काय भेटतं सरकारला? असं मला काय म्हणायचंय, ज्यांची परिस्थिती आहे ना हिंदूंची, ज्यांच्याकडे पैसा आहे, चांगला आहे, त्यांनी करा ना. चांगली गोष्ट तुम्हाला करायला तुमच्याकडे सत्ता पाहिजे असं नाही. गौशाळा चालू करायला तुमच्याकडे सत्ता पाहिजे असं नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो पण करू शकतो. ह्या गोष्टींमध्ये लक्ष द्या. आमचं असं म्हणणं आहे की सरकारने ह्या गोष्टीमध्ये लक्ष दिलं पाहिजे. सरकारचं लक्ष बाहेरच आहे दुसरीकडं. तर मी म्हणत होतो विशालगड हा तोच विशालगड आहे ज्याचं पहिलं नाव खिलना होतं. खिलना हे दोन एक सिमिलर वर्ड आहे, म्हणजे आय आणि ईचा डिफरन्स आहे. तर हा विशालगड आपला एक मेन फोर्ट म्हटलं तरी चालेल. याच्यावरती इतकं अतिक्रमण होतंय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. जर तुम्ही सोशल मीडिया जर कंटिन्युअसली यूज करत असाल तर तुम्हाला व्हिडिओज वगैरे बघायला भेटले असतील भरपूर सारे. आणि तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन लागत असेल विशालगडाबद्दल ती तुम्ही डायरेक्ट गुगलवरून घेऊ शकता, किंवा ती इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे पण भेटेल. व्हिडिओ बनवायचा मुद्दा एवढाच आहे की आपल्या धर्मासाठी स्टँड घ्यायचा आणि आपल्या लोकांसाठी स्टँड घ्यायचा. आपल्या लोकांसाठी मी काही पण करू शकतो आणि लोकांसाठी नाही. आज ज्या महाराजांमुळे मला मराठी बोलता येते आणि ज्या महाराजांमुळे मी आज हिंदूचा हिंदू राहिलोय, त्या महाराजांसाठी भाई आपल्याला करायचे. लोकांना गव्हर्नमेंटला त्यांचे गड किल्ले तर सुधारवता येते नाही. जसं मी तुम्हाला मागासपासून सांगतोय, त्यांचा पैसा दुसरीकडे जातोय, बाकीच्या गोष्टींमध्ये जातोय. ज्या गोष्टींमध्ये पैसा लावायचा त्या गोष्टींमध्ये तर ते लावत नाहीये. गड किल्ले सुधारवणं किती महत्वाचं आहे, गौशाळा बनवणं किती महत्वाचं आहे. पण तुमच्या भावाचं ह्या गोष्टीमध्ये म्हणजे ह्या गोष्टीसाठी ना लय मोठं स्वप्न आहे, जो तुमचा भाऊ एक दिवशी नक्की पूर्ण करणार आहे गौमातेसाठी आणि गड किल्ल्यांसाठी. शब्द आहे, नोट माय वर्ड्स, माझे शब्द लक्षात ठेवा. बोललेलं कधी व्हायला जाऊन देणार नाही मी आणि तेच करायचंय. मग एवढंच मला म्हणायचंय की काहीतरी घेतलं पाहिजे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की आपली जेवढी युवा पिढी आहे तेवढ्या सगळ्यांनी, जेवढ्यांना जमेल किंवा जेवढ्यांना इंटरेस्ट आला तेवढ्या सगळ्यांनी पॉलिटिक्समध्ये उतरा, ह्या गोष्टींमध्ये सहभाग घ्या. तुम्ही नुसतं अभ्यास करताय, अभ्यास करत तुम्ही. आज मी बघतो पुण्यामध्ये गेलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये गेलं, मराठी लोकांना मराठी बोलतात नाही, कंटिन्युअसली हिंदी बोलतात. त्या दिवशी पिंपरीला गेलो होतो मॅचला, कंटिन्यू टोटली सगळे हिंदी बोलतात. तुम्ही बोला हिंदी, आपली ती राष्ट्रभाषा आहे. पण मराठी तर आपली मातृभाषा आहे ना. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावरती लोकांना समजत नाही तेव्हा तुम्ही हिंदी बोलताय, गोष्ट वेगळी. पण जर महाराष्ट्रातल्याच लोकांना मराठी समजत नाही तर काय फायदा काय आपल्या ह्या महाराजांच्या स्वराज्याचा? त्यांनी एवढी मेहनत करून, एवढं त्यांचा जीव की प्राण लावून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. त्यांचे महाराजांनी काय केलंय आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी, हे मी असं शब्दातून नाही सांगू शकत. अख्खा आपला भारत असा हिरवा झालता. मुघल एम्पायर एक आपला तोच होता. सुरुवात झाली जिथून आपली सुरुवात झाली स्वराज्याची. ज्याचा जन्म झाला 1630ला छत्रपती श्री शिवाजी महाराज. नुसतं छत्रपती श्री शिवाजी महाराज नाही बरं का, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. जेवढे युद्ध लढले एक पण युद्ध हरले नाही. ज्यांनी आपले हात गमावले, डोळे गमावले, तरी धर्म परिवर्तन केलं नाही. का?
काय तुम्ही काय करताय आता? तुमचं ब्रेन वॉश केलं जातंय, तुम्ही कन्व्हर्जन करताय. कशासाठी? त्यांनी एवढा त्यांचा जीव लावला, जीव घातला त्यांनी त्यांचा, तरी पण त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. आणि तुम्ही काय करताय? काय कन्व्हर्जन करताय? अरे लाईक आहे का तुमची? तुम्हाला सांगतो, जरा बाळगा, मराठी असल्याची लाज बाळगा तुम्ही जरा. आज लोकांना मराठी बोलायचं म्हणजे लाज वाटते का? लोक आज प्रत्येक मराठी माणूस हिंदी कॉन्टेंटकडे वळतोय. आता कसं आहे, ठीक आहे बाबा, चला तुम्ही हे आपलं एक टार्गेट काय असतं, हिंदी बोलायचं, थोडंफार हिंदी बोलायचं टार्गेट काय असतं की जी लोकांना मराठी कळत नाही, हिंदी बोलल्याने आपली गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचल, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पोहोचेल असे. आता सुद्धा बघा, मला एक गोष्ट खूप आवडली की आजकाल सिनेमामध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हिंदीमध्ये हळूहळू, म्हणजे बॉलिवूडमध्ये सुद्धा हिंदी फिल्ममध्ये बॉलिवूडमधल्या मराठी घालतात. याने काय होईल, मराठी इक्वल टू हिंदी होईल असे. आपली राष्ट्रभाषा आहे, आपल्या मान्य आहे, पण मराठी सुद्धा इतकी इम्पॉर्टंट भाषा आहे ना, तुम्हाला सांगतो. आपल्या महाराजांना सगळ्या भाषा येत होत्या, कितीतरी भाषा येत होत्या. मग आपल्याला पण नाही आल्या पाहिजे का? असं हे चुकीचं आहे की बाबा फक्त मराठीच. तुम्ही सगळ्या लँग्वेज तुम्हाला आल्या पाहिजेत, पण गर्व बाळगा मराठी असल्याचा. मराठी बोला, तुम्ही मराठीमध्येच बोललं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात तर मराठीमध्येच बोललं पाहिजे. मला ते खूप आनंद वाटला की बॉलिवूडमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, फिल्ममध्ये आजकाल मराठी घुसती आहे, जेणेकरून मराठी इक्वल टू हिंदी लवकरच होईल आणि जी झालीच पाहिजे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवा, या गोष्टीवरती आवाज हे करा की विशालगडावरचं अतिक्रमण थांबलं पाहिजे. इतकं भयंकर अतिक्रमण होत चाललंय. आज आपल्या विशालगडाचा दरवाजाचा जो आपण आतमध्ये जातो, तो गेट सुद्धा मस्जिदीचा यांचा आहे. मस्जिदी झाल्यात नुसत्या. किल्ल्यावरती आपण जातो, आपल्या किल्ल्याचा आनंद घ्यायला, महाराजांचा सहवास घ्यायला, महाराजांचा महाराजांना फील करायला जातो आपण. तर आपल्याला फील काय होतं? काय फील होतं? घंटा काय असे इमोशन्स बाहेर निघतात ह्या गोष्टीमधून. आणि एक सिरियस गोष्ट आहे, काय हसी मजाकची गोष्ट नाहीये ही. ह्या गोष्टीवरती गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे. आणि परत विषय पण आला, एक मी जरा टॉपिक वरून भरकटतो थोडा, परत विषय आला मराठी आरक्षणचा. मनोज जरांगे पाटील, मराठ्यांना कधी नादी लागू नका. मराठ्यांचा एकट्याने 3 करोड लोक जमा केली 3 दिवसामध्ये आरक्षणाच्या वेळेला. अजून सुद्धा आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री कोण आहे? मराठी आहे आपला. का आरक्षण भेटत नाही आपल्याला? मग आपला मराठी माणूस असून आरक्षण का भेटत नाही? हे सुधरवा. पॉलिटिक्स मध्ये सुद्धा आजकाल लोक पॉलिटिक्स बघतात, ते फक्त पॉलिटिक्स साठी काही पण करायला तयार आहेत. पॉलिटिक्सचे पैसे तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी वापरा. भारत देश लय पुढे जाईल, लय समृद्ध होईल. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, लाईक, कमेंट करा आणि सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. असेच तुमचा मराठी भाऊ स्टँड घेत राहणार आणि असेच वेगळे व्हिडिओ तुमच्या भेटीला नक्की येतील. फक्त लवकरात लवकर गव्हर्नमेंटने डिसिजन घेतला पाहिजे ह्या गोष्टीवरती की विशालगडाचं काहीतरी केलं पाहिजे, हे अतिक्रमण थांबलंच पाहिजे. मग मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.